मंगल गेली तेव्हा ती 6 महिन्याची गरोदर होती। तिची आई होण्याची इच्छा अतृप्त राहिलीच ना। गरबार बाई ती जीव अडकणारच ना। नको ती मंगल, नको ती रमा, नको ती अतृप्त इच्छा, सगळ्याचा नायनाट होऊ दे रे बाबा। सुटका होऊ दे आमची, वाकडी दृष्ट जळू दे रे बाबा। काय झालं? अगं काय झालं? काही नाही। अगं पण तू अशी धावत का आलीस? कचऱ्याचा डबा। काय आहे? आमच्या बाळाचे, माझ्या आणि मंगलच्या, तिनं स्वतः हे इथे कसे आले? मंगल आई, आई दार उघड आहे। किती हा आरडाओरडा? ही काही पद्धत झाली? थांब आई। अरे माझ्या कर्मा, काय म्हणावं या मुलाला? अरे कशाला आणलंस हे सगळं परत तू? परत परत म्हणजे तूच कपडे कचऱ्यात फेकलेस? हो, मीच फेकलं। मग मग काय? आई, आई माझ्या आणि मंगलच्या बाळाचे कपडेत मंगलनं विणलेले, आठवणी आहेत माझ्या, माझा जीव आहे यात। अरे या असल्या गोष्टींमध्ये जीव गुंतवणं बंद कर रे निरंजन, बंद कर। काय करायचे ते बाळाचे कपडे? काय करायचे? ना ते बाळ या जगात आहे, ना ती मंगल। या असल्या गोष्टी उराशी बाळगून काय करायच्यात? नकोय त्या आठवणी। बस 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 आई, बस। आता तोंडातून एक जरी शब्द काढलास ना, बस। सतत बोलत आली आहेस तुम्हाला, सतत।
तू तुला हवं ते बोलत आलीयस, हवं तसं वागत आलीयस. तू मंगल बरोबरही तेच केलंस. तुझ्या या 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 असल्या वागण्यानं मंगल आधी घर सोडून निघून गेली, नंतर हे जगही सोडून निघून गेली, मला सोडून निघून गेली. कायमच आपल्यामुळे एका माणसाचा जीव गेलाय याची लाज वाटते ग माणसाला. पण नाही, आपण गेलेल्या माणसावर अजूनही खाण उगाळत बसलोय. हे बघ, पुन्हा या कपड्यांना किंवा माझ्या मंगलच्या कुठल्याही वस्तूला हात जरी लावलास किंवा एक जरी वाईट शब्द उच्चारलास ना, तर मी कायमच निघून जाईन. कायमच. बस मग या घरात एकटी. कर तुला वाटेल ते, बोल तुला हवं तसं. निरंजन, बाळा काय झालंय हे तुझं? आजवर कधी आईला मोठ्या आवाजात हाकही मारले नाहीस तू, आणि आज इतकी आग ओकलीस, तेही त्या परक्या बाई समोर. मग काय करायला हवं होतं मी? हं? या माझ्या आठवणीतून कचऱ्यात फेकल्यास. हीच हीच किंमत माझी, माझ्या आठवणींची, माझ्या आयुष्याची. शुभ बोल रे बाळा. अरे जन्म दिलाय तुला मी, सतत तुझा विचार करूनच आयुष्य जगत आलीये, आणि म्हणून असं वागले रे. हे बघ, तू मला सांग, तुला असं मी जुन्या गोष्टींच्या दुःखात झुरताना कसं बघू? म्हणजे तू जे म्हणतोयस ना ते मला सगळं पटतंय, पण हे सगळं बोलून आता काही होणार आहे का? हे बाळाचे कपडे, तो मंगलचा फोटो, हे सगळं असं सतत डोळ्यासमोर ठेवून परत येणार आहे का सगळं? पूर्वीसारखं होईल का सगळं? हे बघ, या सगळ्या आठवणी समोर ठेवून तू तुझं आयुष्य का वाया घालवतोयस? मला बस एवढंच म्हणायचंय. ठीक आहे, झालं गेलं गंगेला मिळालं, विसरून जा तिला आता. तुला विसरणं शक्य आहे का आई? कारण तुला नकोच होती ती. तिथं जाणंच मला अजून पटत नाही. तर मग तिला विसरणं माझ्या मनाला कसं पटेल? मला अजूनही सारखं वाटतं की ती इथेच आहे कुठेतरी, माझ्या जवळ आहे ती, इथेच. इथेच आहे? तुझ्या जवळ? हो, इथेच आहे. मार, हाका मार तिला. हा, तुझ्या हाकेला ओ देईल ना ती? मार मार हाका तिला. इथेच आहे ना ती? मंगल, मंगलबाई, हाका मार तिला. अरे मलाही कळू देत ना, कुठे राहते ती आता, कशी आहे ती आता? हा, तुझ्या हाकेला ओ देते ना ती?
का मी हाका मारू? मंगल, ए बाई मंगल, अगं ये इथे कुठेतरी. माझ्या लेकाला अजूनही वाटतंय की तू इथेच कुठेतरी आहेस. ये बाई ये, बाहेर ये. हा, कुठं लपलीयस तू? कुठं लपलीयस? या कपाटात आहेस का? हा, कपाटात आहेस? ये बाहेर ये बाहेर ये. हा हा, इथं नाहीयेस? मंगल, मंगल, अगं बाहेर ये. हा, अगं मी तुला काही करणार नाहीये. ये बाहेर ये बाहेर ये ना मंगल, ये. निरंजन, तुला ते कपडे ठेवायचेत ना? ठेव. त्या वस्तू पण ठेवून घे. मी कशालाही हात लावणार नाही. मी. पण हिला बाहेर काढ निरंजन. हिला बाहेर काढ. अरे हिच्या पावलांनी ना अवदस आली आपल्या घरात. हिला बाहेर काढ. कुठे चालली? मी चालले बस. हे बघ, तू तिचं बोलणं मनावर घेत जाऊ नकोस. पण त्यात चूक काय आहे? बरोबरच आहे ना. आणि त्यांचं हे म्हणणं बदलणार नाहीये निरंजन. मी इथे आल्यापासून सगळं बिनसलंय या घरामध्ये. मी इथून गेले ना की सगळं नीट होईल पुन्हा. जाऊ दे मला प्लीज. हे बघ, असं काहीही नाहीये रमा. असंच आहे निरंजन, असंच आहे. हे बघ, तुला जितकी माझी काळजी आहे ना तितकीच मलाही तुझी काळजी आहे. पण त्याहून जास्त तुझ्या आईला तुझी काळजी आहे. आणि ती काळजी मी इथून दूर केल्याशिवाय. पण तू दूर गेलेलं मला चालणार नाहीये रमा. मी वचन दिलंय तुला. मी शेवटपर्यंत तुझी साथ देईन. जग जरी माझ्या विरोधात केलं ना तरी चालेल, पण मी तुला एकटं नाही सोडणार. प्लीज हे घर सोडून नको जाऊस रमा. प्लीज. असं नको रे करत जाऊस. तुझ्या डोळ्यात मला अडकायला होतं. आणि वाटतं की माझं जे काही हरवलंय ना ते मला इकडेच सापडणार. मोनू, तो फोन बाजूला ठेव आता. किती वेळ गेम खेळणार आहेस तू? थांब. थांब काय? बघितलं ना काकू, हे असं चालू असतं दिवसभर. जरा ताप कमी झाला नाही आणि मस्ती करायला सुरुवात. अजिबात ऐकत नाही माझं. मी इतकी काळजी करते त्याची, पण त्याला काही वाटत नाही त्याचं. खेळू दे ग, वयच आहे त्याचं. हा सगळा आमच्या दादांच्या अंगाराचा परिणाम आहे. म्हणून असा हसू खेळू लागलाय. रोज लावत जा हा त्याला अंगारा, म्हणजे कुणाची नजर लागायची नाही. खरंय काकू तुमचं. माझ्या मोनूला की नाही नजर लागलीये त्या बयेचीच. नाही तर काकू माझा मोनू असा अचानक आजारी पडत नाही हो. कुठून आलीये कुणास ठाऊक. शी. हो ना, कुठून आलीये कोण जाणे.
पण आता फार दिवस राहणार नाही हे मला माहितीये. म्हणजे निरंजनच्या आईशी बोलणं झालंय माझं. तो म्हणे सोडून येणार आहे तिला कुठेतरी. छे, तो कसला सोडतोय. मंगल नंतर एक बाई आली आहे ना घरी, त्याच्यातच आनंदी आहे तो, अजून काही नाही. नाही ग, साधा आहे आपला निरंजन. पण ती बाई साधी सुधी नाहीये. माझा अनुभव मला सांगतोय की ते इथून सहजासहजी जात नाही. पण का? अतृप्त आत्मा. अतृप्त आत्मा आणि त्यांच्या अतृप्त इच्छा त्यांना त्यांचं मूळ सोडू देत नाहीत. आई, अतृप्त आत्मा म्हणजे भूत ना? फोन दे बरं आधी. रात्र खूप झालीये, झोप लवकर. फालतूचे प्रश्न विचारू नकोस, झोप आता. आई, काय? आई, मी 2 मिनिटात आलो. आता कुठे चाललायस? थांब ना तू 2 मोनू, मिनिटात. झोपायचे रात्री. अरे मोनू, ए मोनू, अरे मोनू, बघितलं ना असा त्रास देत असतो, ऐकत नाही अजिबात. विनाश योग. विनाश योग. उषा, काळजी घ्यायला हवी. काळजी घ्यायला हवी. मेलेली माणसे परत येतात आपल्या अपुऱ्या इच्छा पूर्ण करायला. अशाच माणसांना आत्मा किंवा भूत म्हटलं जातं. ही माणसे एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्याच्या शरीरात प्रवेश करून फिरत असतात. ते आजूबाजूला असले की एक जळका कुबट वास येतो किंवा अशा व्यक्तीची नजर भयंकर किंवा तीक्ष्ण असते. अशा व्यक्तींना नेहमी घाम फुटत असतो. आई, तू मोनू, काय चाललंय तुझं? काय नाही, लॅपटॉप बघत होतो. जरा ताप कमी झाला आणि मस्ती सुरू ना तुझी. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? आराम करायचा आहे. लॅपटॉपवर टाइमपास कसला करतोयस तू? झोपायला चल, खूप उशीर झालाय. होय. हो आहे नाही, लवकर चल.